हॅलो स्टुडंट्स, प्रिव्हियस लेक्चरला आपण स्टार्ट केलं होतं चॅप्टर नंबर 4 लॉज ऑफ मोशन. त्यामध्ये आपण सुरुवातीला बघितलं होतं इंट्रोडक्शन, ज्यामध्ये बघितलं आपण मोशन काय आहे, त्याच्यानंतर मोशनचा स्टडी फिजिक्सच्या कोणत्या कोणत्या ब्रँचेसमध्ये केला जातो. तर ह्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत न्यूटन्स लॉज ऑफ मोशन आणि त्याचसोबत आपण बघणार आहोत त्याचे इम्पॉर्टन्स. आता आधीचं लेक्चर जर तुम्ही बघितलेलं नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तुम्ही तिथे चेक करू शकता. तर लॉज ऑफ मोशन ह्या चॅप्टरमध्ये आपण बघणार आहोत न्यूटनचे लॉज आणि त्याचसोबत आपण बघतोय त्याचे इम्पॉर्टन्स. तर न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन का आहे, स्टेटमेंट ऑलरेडी तुमचं प्रिव्हियस स्टँडर्डमध्ये झालेलं आहे, आपण फक्त एकदा ते रिकॉल करूया. तर काय स्टेटमेंट आहे, न्यूटन्स फर्स्ट लॉ काय सांगतोय, तर एव्हरी बॉडी युनिवर्समधली कोणताही तुम्ही ऑब्जेक्ट जर घेतला तर त्याची एक टेंडन्सी आहे. काय टेंडन्सी आहे, तर एव्हरी बॉडी कंटिन्यूज टू बी इन स्टेट ऑफ रेस्ट. त्याला काय आवडतं, रेस्ट पोझिशनमध्ये राहायला आवडतं किंवा तो त्याची रेस्ट पोझिशन जे आहे तो चेंज करत नाही. सेकंड वन, दुसरी एक आपण कंडिशन घेतोय, त्याची जी युनिफॉर्म मोशन, जर ऑब्जेक्ट असेल युनिफॉर्म मोशनमध्ये तर त्याची जी युनिफॉर्म मोशन जे आहे त्यामध्येही तो काय करत नाही, चेंज करत नाही. पण कुठपर्यंत, अनलेस ॲक्टेड अपॉन बाय एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स. जोपर्यंत आपण ऑब्जेक्टवर फोर्स अप्लाय करत नाही तोपर्यंत तो जर रेस्ट पोझिशनला असेल तर त्याच पोझिशनला राहणार आहे, किंवा तो जर युनिफॉर्म मोशनमध्ये असेल तर त्याच पोझिशनला राहणार आहे. कुठपर्यंत, जोपर्यंत आपण त्याला फोर्स अप्लाय करत नाही तोपर्यंत. फोर्स अप्लाय केल्यानंतर त्याच्या या दोन्ही पोझिशन किंवा दोन्ही टाईपच्या मोशन काय होणार आहे, चेंज होणार आहे. मग आता सगळ्यात महत्त्वाचं आपण बघूया रेस्ट पोझिशन. जर एखादा ऑब्जेक्ट आहे, एखाद्या ठिकाणी तो ठेवलेला आहे, समजा आपण बघितलं रस्त्यावर एका ठिकाणी दगड आहे, त्याची पोझिशन जर बघितली तर तो आहे रेस्ट पोझिशनला. मग जोपर्यंत आपण त्याला एक्सटर्नल फोर्स लावत नाही तोपर्यंत तो जो दगड आहे तो स्वतःहून कुठे जाणार नाही. म्हणजेच काय, त्याची जी पोझिशन आहे तो त्याच पोझिशनला स्टेबल राहतोय. म्हणजे तो रेस्टला आहे, तो रेस्टलाच राहणार. कुठपर्यंत, जोपर्यंत त्याला आपण फोर्स लावत नाही तोपर्यंत. आपण त्याला उचललं म्हणजे काय, फोर्स लावला तरच तो तिथून दुसऱ्या ठिकाणी जाणार आहे, अदरवाईज तो तिथे त्याच पोझिशनला तसाच राहणार आहे. म्हणजेच कोणताही ऑब्जेक्ट जर रेस्टला असेल तर तो त्याच पोझिशनमध्ये असणार आहे जोपर्यंत त्याला आपण फोर्स लावत नाही तोपर्यंत. फोर्स लावल्यानंतर त्याची पोझिशन चेंज होऊ शकते. आपण काय म्हटलंय, ऑब्जेक्ट स्टेट ऑफ रेस्टमध्ये तसंच राहणार किंवा युनिफॉर्म मोशनमध्ये तसंच राहणार. म्हणजे काय, तर एखादा ऑब्जेक्ट जर एका कंटिन्युअस वेलोसिटीने पुढे जातोय तर तो तसाच पुढे जाणार आहे जोपर्यंत त्याला आपण एक्सटर्नल फोर्स अप्लाय करत नाही तोपर्यंत. एक सिंपल एक्झाम्पल आपण बघूया. ग्राउंड सरफेस आहे आणि त्या ग्राउंड सरफेसवर आपण एखादा बॉल काय करूया, थ्रो करूया. आता बॉल ज्यावेळेस आपण थ्रो करतो त्यावेळेस आपण बघितलंय की काय होणार, तो काही डिस्टन्स पुढे चालत जाणार आणि त्यानंतर तो काय होणार, एका पॉइंटला येऊन स्टॉप होणार. त्याची मोशन जी आहे किंवा त्याची वेलोसिटी जी आहे ती काय होणार, 0 होणार. म्हणजे त्याची जी युनिफॉर्म मोशन आहे ती एका डिस्टन्स नंतर काय होणार, स्टॉप होणार किंवा मोशन त्याची 0 होणार. मग असं का होतंय, तर आपल्याला माहिती आहे हा ऑब्जेक्ट आपण ग्राउंडवर थ्रो करतोय, सरफेसवर थ्रो करतोय, याचा अर्थ तिथे ऍक्ट होतोय फ्रिक्शनल फोर्स. मग आता फ्रिक्शनल फोर्स आपल्याला माहिती, फ्रिक्शनल फोर्स काय, तर या मोशनला तो काय करतोय, अपोज करतोय. मग तिथे हा जर फ्रिक्शनल फोर्स नसता तो ऑब्जेक्ट कंटिन्यू मोशनमध्ये तसाच पुढे गेला असता विदाउट एनी डिस्टर्बन्स. जर फ्रिक्शनल फोर्स म्हणजे या मोशनला अपोज करणारा फोर्सच नसता तर हा ऑब्जेक्ट सरळ पुढे चालत राहिला असता. म्हणजेच काय, ऑब्जेक्ट रेस्टला असेल तर त्याच पोझिशनला राहण्याची त्याची टेंडन्सी असते, किंवा युनिफॉर्म मोशनमध्ये जर असेल तर त्याच पोझिशनमध्ये राहण्याची त्याची टेंडन्सी असते. कुठपर्यंत, जोपर्यंत आपण त्याला एक्सटर्नल फोर्स लावत नाही तोपर्यंत. मग आता इथे एक्सटर्नल फोर्स म्हणजे कोणता आला, फ्रिक्शनल फोर्स. फ्रिक्शनल फोर्समुळे त्याची मोशन काय होते, स्टॉप होते. अदरवाईज तो त्याच्या कंटिन्युअस मोशनमध्ये किंवा युनिफॉर्म मोशनमध्ये तसाच कंटिन्यू पुढे गेला असता. तर आपल्याला आता बघायचं आहे इम्पॉर्टन्स ऑफ न्यूटन्स फर्स्ट लॉ. फर्स्ट लॉचं इम्पॉर्टन्स काय आहे, तर सगळ्यात आधी जर तुम्ही बघितलं तर काय सांगितलंय फर्स्ट लॉनुसार, ऑब्जेक्टची रेस्ट पोझिशन घेतली. बघा, 2 टाईपच्या मोशन इथं कन्सिडर केलंय. एक तर आहे स्टेट ऑफ रेस्ट आणि दुसरं म्हटलंय ऑर युनिफॉर्म मोशन.
म्हणजेच काय कन्सिडर केलंय तर ऑब्जेक्टच्या मोशनसाठी किंवा मोशनच्या दोन स्टेट कन्सिडर केलंय, एक तर स्टेट ऑफ रेस्ट आहे किंवा युनिफॉर्म मोशन, या दोन स्टेट काय केलंय कन्सिडर केलं. आता फर्स्ट लॉचं पहिलं इम्पॉर्टन्स जर सांगायचं झालं तर फर्स्ट इम्पॉर्टन्समध्ये आपण बघतोय ह्या फर्स्ट लॉनुसार इथे दोन ज्या स्टेट सांगितलेल्या आहे, एक तर रेस्ट असेल किंवा युनिफॉर्म मोशन असेल, या दोन्ही स्टेट इक्विव्हॅलन्स दाखवण्याचा काय केलंय प्रयत्न केलाय किंवा ह्या फर्स्ट लॉनुसार आपल्याला या दोन्ही ज्या स्टेट आहे त्या कशा मिळतात, इक्विव्हॅलन्स स्टेट आपण म्हणू शकतो. आता तुम्ही म्हणाल रेस्ट आणि युनिफॉर्म इक्विव्हॅलन्स कसे होऊ शकता, तर कन्सिडर काय करतोय आपण, रेस्ट पोझिशनमध्ये चेंज करायचं आहे तर तिथे लागणारे अनबॅलन्स फोर्स किंवा युनिफॉर्म मोशन मध्ये जर आपल्याला चेंज करायचं आहे तर तिथेही लागणार आहे अनबॅलन्स फोर्स. याचा अर्थ ह्या दोन्ही ज्या टाईपच्या मोशन्स आहे किंवा स्टेट ऑफ मोशन आहे त्या कशा आहे, इक्विव्हॅलंट आहे, असं आपण फर्स्ट लॉनुसार म्हणू शकतो. म्हणजेच रेस्ट आणि युनिफॉर्म मोशन या फर्स्ट लॉनुसार आपल्याला दोन मिळालेले आहे स्टेट ऑफ मोशन, यांना आपण म्हणू शकतो स्टेट ऑफ मोशन. न्यूटन्स फर्स्ट लॉचे इम्पॉर्टन्स काय आहे तर न्यूटन्स फर्स्ट लॉनुसार आपल्याला माहिती ऑब्जेक्ट रेस्टला असेल तर रेस्टलाच राहणार, युनिफॉर्म मोशनमध्ये असेल तर युनिफॉर्म मोशनमध्येच राहणार, कुठपर्यंत, जोपर्यंत आपण फोर्स अप्लाय करत नाही तोपर्यंत. म्हणजेच काय, हे दोन्ही काय कन्सिडर करतोय आपण, इक्विव्हॅलन्स कन्सिडर करतोय आणि ह्या दोघांनाच आपण कन्सिडर करणारे स्टेट ऑफ मोशन. म्हणजेच ऑब्जेक्टच्या स्टेट ऑफ मोशन दोन आहे, आयदर रेस्ट असेल किंवा असणारे युनिफॉर्म मोशन. दिस इज first importance of Newton's first law. Rest and uniform motion are equivalent as the both require unbalanced force for their change. Second one, रेस्ट and uniform motion are also called as state of motion. या दोघांनाच आपल्याला टुगेदरली काय म्हणायचंय तर स्टेट ऑफ मोशन म्हणून आपल्याला काय करायचंय, कन्सिडर करायचं. दिस इज फर्स्ट इम्पॉर्टन्स ऑफ न्यूटन्स फर्स्ट लॉ. तर सेकंड इम्पॉर्टन्स आपण बघूया. तर सेकंड इम्पॉर्टन्स काय आहे तर फर्स्ट लॉनुसार आपल्याला एक फिजिकल क्वांटिटी मिळते जिचं नाव आहे फोर्स. दिस लॉ gives us a physical quantity which is called as force. पण फोर्स नेमकं काय करते बघा, तर फोर्स काय करतंय, या दोन्ही टाईपच्या मोशनमध्ये चेंज करते. आता या दोन्ही टाईपच्या मोशनला आपण काय म्हणतो तर त्याला आपण म्हणतो स्टेट ऑफ मोशन. म्हणजेच काय, फर्स्ट लॉनुसार आपल्याला एक फिजिकल क्वांटिटी मिळाली विच इज कॉल्ड ॲज फोर्स अँड विच ब्रिंग्स चेंज इन स्टेट ऑफ मोशन. ऑब्जेक्टची जी स्टेट ऑफ मोशन आहे तिच्यामध्ये चेंज करणारा आपल्याला एक पॅरामीटर मिळाले, एक क्वांटिटी मिळाली जिचं नाव आहे फोर्स. फर्स्ट लॉचं सेकंड इम्पॉर्टन्स काय आहे, इट गिव्स अस अ फिजिकल क्वांटिटी विच इज कॉल्ड ॲज फोर्स अँड विच ब्रिंग्स चेंज इन स्टेट ऑफ मोशन. ही क्वांटिटी काय करते, स्टेट ऑफ मोशनमध्ये चेंज करते. स्टेट ऑफ मोशन दोन टाईपच्या, रेस्ट असेल युनिफॉर्म, दोघांमध्ये चेंज करणारी एक क्वांटिटी आपल्याला मिळाली जिचं नाव आहे फोर्स. आता फोर्स काय करतं तर रेस्ट पोझिशनला आहे ऑब्जेक्ट, फोर्स अप्लाय केला तर तो मोशनमध्ये येणार. म्हणजेच काय, इनिशिएट मोशन किंवा युनिफॉर्म मोशनमध्ये आहे म्हणजे ऑलरेडी मोशन आहे आणि फोर्स अप्लाय केला तर त्याच्या मोशनमध्ये चेंज होणार. म्हणजेच काय, फोर्स इनिशिएट और कंट्रोल्स मोशन. फोर्स काय करतं, एक क्वांटिटी आहे ती स्टेट ऑफ मोशनमध्ये चेंज करते. सेकंड, ही क्वांटिटी दुसरं काय करते तर इनिशिएट करते, म्हणजेच मोशनला स्टार्ट करते, इनिशिएट करते किंवा मोशनला कंट्रोल करू शकते. तर सेकंड लॉ फर्स्ट लॉनुसार आपल्याला एक क्वांटिटी समजली जिचं नाव आहे फोर्स. ती काय करते तर स्टेट ऑफ मोशनमध्ये चेंज करू शकते, मोशनला इनिशिएट करू शकते किंवा मोशनला कंट्रोल करू शकते. दिस इज द सेकंड इम्पॉर्टन्स ऑफ न्यूटन्स फर्स्ट लॉ. त्यानंतर थर्ड वन इम्पॉर्टन्स आपण बघूया. तर थर्ड वन इम्पॉर्टन्स काय आहे तर न्यूटन्स फर्स्ट लॉनुसार आपल्याला अजून एक प्रॉपर्टी मिळाली, जसं फोर्स प्रॉपर्टी मिळाली किंवा फोर्स एक पॅरामीटर मिळाला तसंच अजून एक मिळालेलं आहे ज्याचं नाव आहे इनर्शिया. मग आता इनर्शिया काय आहे, inertia is a property of object by which it opposes any change in its state of motion. इनर्शिया काय आहे, तो ऑब्जेक्टची प्रॉपर्टी आहे ज्यामुळे काय होणार आहे, तो ऑब्जेक्ट अपोज करणार आहे. कशाला अपोज करणार आहे तर त्याच्या स्टेट ऑफ मोशनमध्ये होणाऱ्या चेंजेसला.
स्टेट ऑफ मोशनमध्ये होणारे जे चेंजेस आहे त्याला अपोज करण्याची जी प्रॉपर्टी आहे ती मिळाली इनर्शिया. Inertia is a property of object by which it opposes any change in its state of motion. म्हणजे रेस्टला असेल रेस्टला राहणार आणि युनिफॉर्म मोशनमध्ये असेल तर युनिफॉर्म मोशनमध्ये राहणार. ही जी प्रॉपर्टी आहे ऑब्जेक्टची त्याला आपण म्हणणार आहे इनर्शिया. फर्स्ट लॉ नुसार आपल्याला जे प्रॉपर्टी मिळालेली आहे ती प्रॉपर्टी आहे इनर्शिया. मग आता यानंतर आपण बघणार आहोत की इनर्शिया जे आहे ते कशावर डिपेंड आहे. मग आता एखादा ऑब्जेक्ट आहे ए, दुसरा एक ऑब्जेक्ट मी घेतलाय बी. जर ए ऑब्जेक्टचं मास आहे m1, बी या ऑब्जेक्टचं मास आहे m2, तर आपल्याला माहिती आहे ज्या ऑब्जेक्टचं मास ग्रेटर असेल, फॉर एक्झाम्पल m1 ची व्हॅल्यू किंवा m1चं जे मास आहे ते स्मॉलर आहे दॅन दॅट ऑफ द m2 म्हणजे बी या ऑब्जेक्टचं मास जे होतं ते जास्त आहे आणि ए या ऑब्जेक्टचं मास जे आहे ते कम्पॅरेटिव्हली कसं आहे, कमी आहे. मग आपल्याला माहिती जर एखादा ऑब्जेक्टचं मास खूप जास्त असेल तर तो त्याच्यामध्ये होणारे चेंजेसला काय करणार, जास्त अपोज करणार. फॉर एक्झाम्पल आपण एखादी वस्तू घेतली ज्याचं मास कमी आहे, मे बी आपण त्याला फोर्सफुली लवकर काय करू शकतो, दुसरीकडे नेऊ शकतो. पण एखादा ऑब्जेक्ट आहे जो खूप बल्की आहे, त्याचं मास खूप जास्त आहे, तर आपल्याला माहिती त्याला जर आपल्याला हलवायचं असेल तर आपल्याला जास्त एफर्ट तिथे लावा लागणार आहे. म्हणजेच काय, जर ऑब्जेक्टचं मास जास्त असेल तर त्याची अपोज करण्याची प्रॉपर्टी किंवा अपोज करण्याची जी कॅपॅसिटी आहे ती पण जास्त असणार. म्हणजे जर मास जास्त असेल तर ऑब्जेक्टचा इनर्शिया कसा असणार आहे, जास्त असणार आहे. आणि मास जर कमी असेल तर ऑब्जेक्टचा इनर्शिया कसा असणार आहे, कमी असणार. म्हणजेच काय, इनर्शिया काय, अपोज करण्याची जी प्रॉपर्टी आहे तिला आपण इनर्शिया म्हणतो. मग जास्त मास असेल तर ऑब्जेक्ट जास्त अपोज करणार, म्हणजेच त्याचं इनर्शिया जास्त असणार. आणि कमी जर मास असेल तर अपोज करण्याची कॅपॅसिटी थोडी कमी असेल, म्हणजेच त्याचं इनर्शिया कसं असणार आहे, कम्पॅरेटिव्हली कमी असणार आहे. तर ही न्यूटन्स फर्स्ट लॉचे 3 इम्पॉर्टन्स आपण इथे बघितले. तर आजच्या लेक्चरला आपण बघितलं न्यूटन्स फर्स्ट लॉ आणि त्याची इम्पॉर्टन्स. नेक्स्ट लेक्चरला आपण बघणार आहोत न्यूटन्स सेकंड लॉ आणि त्याची इम्पॉर्टन्स, त्याचसोबत न्यूटन्स थर्ड लॉ आणि त्याचे इम्पॉर्टन्स. तर भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.